नमस्कार मंडळी. हे बघा, आज मी गहू चाळत आहे. सर्व गहू मी वाळत घातलेले आहे. हे बघा अजून काही राहिलेले आहे, वाळू राहिले. ते गावाला मंडळी खूप बादड लागलेले आहे. खूप म्हणजे थोडेसे सध्या, पण जर पाहिले नसते ना मी तर खूप झाले असते. तर सकाळी काही ऊन पडलेलं नव्हतं मंडळी, त्यामुळं मग माझं मागं पुढं चालू होतं. आणि आता इतकं कडक ऊन पडलं आहे ना, तर मी आता 2 गोण्या आणल्या असतील. 2 गोण्या आणल्या आणि तेवढ्या चाळून, हे बघा चाळणे वगैरे सगळं आहे ते चाळून आणि ते उन्हात वाळत घालून दिलेले आहे मंडळी. तर म्हटलं एक व्हिडिओ करून टाकावा गव्हाचा. तर कसं आहे ना मंडळी, तर हे गहू 3 वर्षाची झालेली आहे. 3 वर्षाची आम्ही वर्षाआड गहू करतो मंडळी. आम्हाला शेती कमी असल्यामुळे आम्ही वर्षाआड गहू करतो आणि तेच आम्ही 2-2, 3-3 वर्ष जेवपर्यंत पुरते तोपर्यंत खातो आणि नंतर मग संपले का मग त्या वर्षी पाण्याच्या हिशोबानुसार मग आम्ही गहू पेरतो. तरी बघा, तर आम्ही मागच्या वर्षी काही गहू केलेला नव्हता आणि मागच्या वर्षी म्हणजे 3रं वर्ष कंप्लीट आहे मंडळी आता हे. तर या वर्षी पण आम्ही आता गहू करणार नाही, कारण आम्हाला हे गहू वर्षभर पुरणारच आहे. अजून काही गोण्या आहे इकडे, तर त्या मला आता चाळायचे आहे. त्यामध्ये जे सोंडकिडे, बादड, तुम्ही काय म्हणत असाल ते. आता आमच्याकडं आम्ही बादड म्हणतो, माझ्या माहेराकडं सोंडकिडे म्हणतात. सर्वांनाच माहिती आहे, कारण गहू हे खायचं धान्य आहे. त्यांना सर्वांनाच माहीत असतं ते किडे. तर ते किडे या गव्हाला व्हायला लागले होते मंडळी. तर बरं झालं मी लवकर पाहिलं आणि मी ते गहू आता चाळून घेते आणि त्याला उन्हामध्ये टाकलेले आहे. हे बघा, आता ऊन 2-3 दिवस थोडं पावसाचं वातावरण कमी आहे, म्हणजे चालूच असतं आभाळ यायचं, पण आता थोडंसं ऊन पडलेलं आहे. आणि मग मी गहू चाळून, आणि ते चाळते कसे माहिती आहे की, हे बघा या गमेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून या पाण्यामध्ये ते बादड सगळे सोंडकिडे काय असेल ते, तर ते मरून जातात, म्हणजे इकडं तिकडं पण जात नाही. आणि मग ते गहू चाळून आणि इकडे मी वाळत टाकते. तर मंडळी हे बघा, हे असं आहे. हे बघा, अजून बरेचसे राहिलेले आहे चाळायचे. आता खूप ऊन पडलेलं आहे, तर मी एकटीच हे गहू चाळत आहे मंडळी. तर कसं वाटला मंडळी आजचा व्हिडिओ, तर ते नक्की कळवा. तोपर्यंत बाय.